राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की काल राज ठाकरे असं म्हणाले की एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, विधानसभेत अख्खं विधानसभा ही खोक्यांनी भरली आहे. तुम्ही सहमत आहात का? कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे. असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही. हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं. नागपूर घटनेतला मुख्य आरोपी असलेल्या फहीमखानच्या घरावर आता बुलडोझर चालू आहे. नागपूरचा जो घटनेचा आरोपी आहे हिंसाचार प्रकरणातला, फहीमखानच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोझर चालू आहे. बघा, दंगल दोन्ही बाजूने घडलेली आहे. दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली आहे. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते. दंगलखोरांवरती बुलडोझर किंवा त्यांच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोझर पाठवा ना, मग किंवा पुण्यात बुलडोझर पाठवा ना. तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत. त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे. समान न्याय, तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे. तर ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या लोकांवर, दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये. आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्यासुद्धा जागांवरती बुलडोझर फिरले पाहिजे. पण राऊत साहेब, कुणाल कामरान विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात. कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा? मी रोज टीकात्मक लिहितो, माझं काम आहे ते, रोज लिहितो मी. मग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हे दाखल होतील. विधिमंडळातल्या आमदारांचं सध्याचं वर्तन पाहिलं आम्ही दोन्ही सभागृहातल्या, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे विधान परिषदेतलं ते वाचा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तुम्ही कमजोर लोकांना डोळे वटारताय. लेखक, पत्रकार, साहित्यिक, कवी, ते तुम्हाला नको आहेत, ते सत्य बोलतायत, ते तुम्हाला नको आहेत. आणि म्हणूनच जे म्हटलं आहे ना राज ठाकरेंनी, किंवा आम्ही तेच म्हणतो की खोक्याबाईंचं सरकार आहे आणि खोकी ही भरली आहेत की रिकामी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. बोले हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.